अर्धा ऊन लागला. इकडे मळबट आहे, इकडे सगळा धुक्या. आपल्या पिंडीकडे जावचा आता आपण खाली जावचा वाटतं इकडनं. कुठच्या ग्रामपंचायतीत गेलो. तर मित्रांनो मला वाटतं मी आता 1.5 महिन्यात व्हिडिओ बनवतोय. आधी काय बनवलेलं नाही, पण आता असे मी कल्याण स्टेशनला आणि पाठीमागे बघू शकताच तुम्ही सूर्यदेवाचं मस्तपैकी दर्शन झाला. तर मी आता जातोय मलंगडावरती. मी या पाडांचं मयगो आणि सुजला. तर अजून मयो काय इलं नाही, मी लवकर इलं. सुजल वाट बघता. बघू व्हिडिओ कसं होता तो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी पण आता पहिल्यांदाच जातो तिकडे मलंगडावरती. आणि मला वाटतं माझं ट्रेकिंगचं म्हणजे गडावरचं पहिलं व्हिडिओ. तर संपूर्ण बघा. बघू काय काय बघू भेटतं आता. तर बघूया याची वाट आधी कधी येता तो. येऊन त्यावर आज झालो अजून गेलो नाही. बघूया वाट बघूया. वेट अँड वॉच. तर मित्रांनो फायनली आपले पाडवे बनलेले असतात. आणि खूप टाईम गेला आहे. 6:30 गेले. तासभर थांबलं आहे की वाट बघली. आता दुसरं वाट बघता तर जाम बरा वाटतं. एवढं लेट केलं झालं पागल. तर सकाळीच जराशी चायची तलब पिली. मग चाय शिवाय जमत नाही. तर आता चाय पिऊया आणि आपण जाऊया पुढच्या मार्गावर. तर मित्रांनो आता आपण पोचलो कल्याण. मग अशी स्टेशनला होता. आता मयो आणि आता सुजल वाट बघता. जाम जीवी घालता वाटता. माझ्याकडे बघूच नको. हे काय सांग चल का पागल का चलत. उभ्या रिक्षा आता बस आताच गेली जस्ट. ही पण तिकडेच जाणार आहे. आम्ही बस नाही लावू का मला वाटलं पुढे बसतो. हे पण तिकडेच जाणार आहे वाटतं. तिकडे जाणार आहे होय ना. मग चालता आमच्या सोबत कोणतरी आहे. ते बस मधनं गेले नाही बस पब्लिक जास्त आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही 3 जण आता बस तर गेली म्हणता. आम्ही जरा लेट झालो त्या माणसामुळे. तर तुझे ऑटो करून आपल्या काय चालता मलंगडावरती असं ब्लॉग वाटतं 1.5 महिन्या बनवतो मी. बघूया काय स्पेशल तिकडे बघण्यासारख्या. आम्हाला माहीत नाही, तुझ्याला माहीत असतं तिकडे जाऊ. बघूया आपण पब्लिकसोबत. तर फायनली मित्रांनो आता आपण इकडनं निघालो बस स्टॉपवरनं. आपल्याकडे बस काय भेटली नाही कारण 1 तास लेट होती बस. कारण तिकडे पब्लिक थांबले बघू शकता असतात. आणि पुढे पण माणसं जातात. आणि आपण आता रिक्षा केलं तिकडनं डायरेक्ट आपण त्या गेटपर्यंत नाही जाणार आहोत. डायरेक्ट गणच तिकडे जाणार ना. तिकडे जाणार नाही आपल्यासोबत. हे बघा रिक्षेत आपण तुम्ही अजून पण लांब भरपूर लांब वाटतात. आणि तिकडे समोर बघतात ते बघा रिक्षेत सॉरी टेम्प्यातच लाल. तर मित्रांनो आता आपण पोचलो मलंगडाच्या गेटवरती. आणि आपण आता रोपेन जाणार आहोत आतमध्ये. आणि या आतमधला बघू शकतास तुम्ही सीन कसं होतो. आणि वरती मस्त की धुक्या पण लागला. आणि साईडने बघा व्ह्यू कसे वाटतात. एकदम धबधबे छोटे छोटे झरे सुटले आहेत. आणि हे बघा. आणि आता आम्ही गेलो रिक्षेतनं खाली उतरला नाही. जस्ट पाऊस चालू बारीक बारीक. आणि आपण आता जाणार रोपेनवरती. तिकडे बघू शकतास वर तुमका दिसता काय ती बघा. तिकडनं आपण ट्रेनने जाणार. बघू आपल्या ट्रेन भेटता काय. कारण आपण योग जरा लेट झालो त्यामुळे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जरा बघा ट्रॅकिंगचा गाडी येते. तर व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि वर मस्त की धुक्या लागला. आता एवढं एक्सायटेड ना वर जाऊसाठी. कारण एवढं मस्त धुक्या लागला. आणि बाहेरनं एवढं सीन चांगलं लागतं म्हणजे चांगलं दिसतं आतापासून. तर बघ तर आताच पाऊस पण लागलो आणि तेवढ्याच आता ट्रेन पण आता येत असं वाटतं मला अंदाजा. तर बघूया आपण ट्रेन जाऊचा. तर स्वतः माही पाडावी आणि सुजल खोलते. आपण 3 जण आहोत. मी बघूया बॅग घेतल्या कारण छत्री आणि बारीक सारीक सामान आहे असं वाटतं वर केली आहे. तर आपल्याला आता सामान जरा जपू घ्याव्या त्याच्यासाठी कारण तिला डेंजर आहेत. आता त्या दिसला ते घेऊन जातो. तेवढा पाऊस पण गेलो त्या भिजला शर्टाचा बघा दिसता लागेल पाऊस. तर मित्रांनो आता आपण वरती इलो जरा पाऊस इलो त्यामुळे धावत इला. आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपण जाणार आहोत आता फ्युनिक्युलर रोपेन मलंगडावरती. आणि
वरती तुम्ही रेट बघू शकता कसे काय ते. हे बघा 150 रुपये जाणे येणे म्हणजे रिटर्न तिकीट आहे 150 रुपये. ते त्यांचे हे दिलेले आहेत म्हणजे वर्ग दिलेले आहेत प्रत्येक सिटीजनचे A, B आणि असे दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक वरती दर देतात प्रत्येक सीटचे. आता आपण जाऊया लाईनी तिकडे पोरगे थांबले आहेत आपले सुजल लाईनी तिकीटसाठी. किती रुपये तिकीट आहे का माहीत नाही पण मला रिटर्न काढला होतं 150 रुपये जर असतंच वाटतं तिकीट. तर बघू पाऊस तेवढ्यातच गेलो असू दे. तर मित्रांनो आता आपण लाईनी सुजलला हे बघा साईडला इकडे लाईन चालू आहे तिकीट काढण्यासाठी. आपण आता रिटर्न तिकीट काढतो 150 रुपये रिटर्न आहे. आपण तिघांची तिकीट काढतो रोपेन. आता आपण वर जाणार असं आता तिकीट काढून द्यायला. आता बघूया किती टाईमला येतात ती मालक चालक सर्व हेच वाढले ते कल्याणचं लुकिंग जरा बेकार वाटतं. जरा मका तरी बेकार वाटतं. बघूया जरा तर मला वाटतं जास्तच उशीर झालो आमका योगा पण बघू वर काय काय बघू भेटतात आता तुमका पण दाखवीन. आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा का आवडत नक्की. कारण असे पावसाचं बघण्यासारखे सीन असतं ते ट्रेकिंगचे असे गडांवरचे. मी आणि गडांवरती जाण्याचं पहिलं माझं ब्लॉग आहे. तर बघूया काय काय तिकडे जा. आणि आपण आता जाणार आहोत रोपेन जाणार आहोत त्यामुळे बाहेरचे सीन बघू भेटले तुम्हाला मी दाखवीन. चला तर मित्रांनो हे बघा आता आपण तिकीट काढलं रिटर्न सकाळी 8 ते 9 टाईम स्लॉट दिले नाही त्याने तिकीट काढतो. आणि हे बघा आपल्या आजची डेट टाकली नाही आता किती वाजता टाकलेली ती. आणि आपली रिटर्न तिकीट आहे बघा 150 रुपये. तर कमाळ आणि प्लस तिकीट आणि आमचं एक पार्टनर काय. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री केला तिकीट दाखवला तिकडे गेटवरती. कारण तिकडे गेटवरती तिकीट दाखवल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. आणि इकडे काल 15 ऑगस्ट झालं तुमका माहीत आहे. आणि आज 16 ऑगस्टची तारीख आहे. हे बघा असं जाऊचा हे माकडे ते पंढरपुरात कसे लाईनी असं तसं जातात तसा आहे. हे बघा या असा मया हे पंढरपुरात जातात ना तसा वाटतं या. तर आता इकडे सगळा म्हणजे व्यवस्थित सिस्टमॅटिक आहे सगळा. तिकिटी काढूक पण लाईनीत एकदम सोडतात. आणि बघा इकडे बसासाठी पण त्यांनी खुर्ची पण ठेवण्याची लाईन येते बघा. या परत असा जाऊ का या रिटर्न म्हणजे गर्दी करूची काय विषयच येत नाही. व्यवस्थित लाईनीत सगळ्यांका परमिशन आहे इकडे. अरे ह्या चुकीचा गेलास हे मध्येच चुकीचा गेल्याने. तर आता इकडे तर आपल्याला व्यवस्थित वाटला सगळ्यांचा. तर याच्या पुढे पण आपण बघूया त्या ट्रेनमध्ये कसं सोडतात का आपल्या लोकलसारखे जातात ते काय नाही आता असेच आपल्यात नाही सोड. संगीत खुर्ची चला संगीत खुर्ची जिंकलंय मी. संगीत खुर्ची जिंकलंय मी. गाणं बंद झाला. तर बघू. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये बसलो तिकडनं दाखवलं तुम्ही येला होते. आणि इकडे पण काय डायरेक्ट हे नाही सोडत नाही कारण इकडे आधी बसक सांगतात ते व्यवस्थित मध्ये लाईनीच सोडतील असं मला तर वाटतं. कारण ती त्या साईडला इकडे ट्रेन येईल का माहीत नाही. आणि आम्ही तिघजण इकडे बसलो आणि तुमका पाठीमागचं दाखवते तिकडलं सीन. आता ट्रेन येईल आणि हे बघा इकडे बघा सगळेजण लाईनीत जातात. मगाशी जसे आतमध्ये येईल ना तसेच सगळे आतमध्ये ट्रेनमध्ये परत सगळ्या लाईनीत जातात सगळेजण. हे इकडे हे बरं आहे की कसली घाई गडबड नाही सगळ्या लाईनीत व्यवस्थित काम आहे. तर ट्रेनमध्ये बघूया कसं आता. हे बघा आतमध्ये बघू शकतास बाहेरनं कसा दिसता व्ह्यू तो. असे 2 ट्रेन क्रॉसिंग भेटा गावी. तर मित्रांनो खालच्या तर अरे खालच्या तर काय रा बघ मी काय करू आता. सरळ चला. मी 5च्या डब्यात गेला असते नाही भेटला असता ते आधीच सांगते. हे नाही इन्साफ आहे यार यायचा थोडी होत आहे. तुम्ही हे बघा डबे आहेत. एक सिंगल डबा आणि खालती एक इकडे डबा आहे आणि वरती आहे. तर का जास्त भरत नाही आतमध्ये माका जेमतेम तेवढेच भरतात. माईन आपल्या विंडो सीट पकडल्या ना आणि सुजला इकडे ही माझीच आहे तशी पण. कृपया लक्ष द्या. मित्रांनो आता आपली रोपवे ट्रेन चालू झालेली असा आणि इकडे बघू शकता पब्लिक पोस्ट आणि इकडे सुजल आणि मी एका सीटवर आणि स्पेशल विंडो सीट तिकडे त्यांना पकडल्या ना. तर
2 मिनिटं जाऊ बाहेरचे सीन दाखवतो तुमका. तर मित्रांनो आता आपण रोपेमधून इकडे पोचलो आणि आताच रोपवे गेली बाबा मार्ची भेटतो. तर इकडे बघू शकतात पाठीमागचे नजारे कसे असते आणि तुमका आता दाखवत आहे. आपल्या इकडे एरो दाखवलेला ह्या साईडला आपल्याला जाऊचा. इकडे हे बघा खंडेश्वर मंदिर शिवपिंड, जे शिवपिंडावरती असं ना तिकडे जाऊचा. वागेश्वरी देवी पुरातन मंदिर आहे तिकडे पण, आणि नवदुर्गा मंदिर पुरातन, तर आपण पुरातन तिकडे जाऊचा आपल्याला. तर इकडे माका वाटतं तसं जाऊचा. आपल्याला रोपवेन सोडल्या पण पब्लिक काय भूक लागली वाटतं यांका. तर मित्रांनो काठी घेतला आणि काठीचे पण पैसे घेतो जायला. असा सगळे वस्तू मागे पैसे काढते. भाड्याने देऊ काढली 10 रुपये हणून द्यावा. नाही आता घरात नेतला काही. आणि काठी हातात घेतल्यापासून 4-5 गाय दिसले आहेत फक्त. बाकी कोण दिसला नाही. ज्याच्यासाठी घेतलेली होती त्याच्यासाठी. आणि आमचा एक पार्टनर ते पाठी होतं, तो खडे गेलो का देव जाणे. तो तर बाबा आता ते का बांधून ठेवतो लागतो कमरे का माका. तर हे बघा आता इकडनं आपला स्टार्ट झालेल्या जर्नी इकडनं मलंगडावरती जाऊ. 3 स्पॉट आहेत आपल्याला. आता 3 स्पॉट कवर करू होतात काय माहीत नाही, पण आपल्या एक स्पॉट कवर करू जा. तो म्हणजे शिवपिंड. ती ट्रेंडिंग आहे म्हणजे ती इकडे फेमस आहे. आणि इकडे समोर बघू शकता धुक्या कसला आता मस्त आहे की. तर मित्रांनो आता आपण जात आहो वरती गडावरती आणि इकडे पहारेकडे बसले होते बघा. यांच्यासाठी दिले नाहीत काठी हे काय कोणच्यासाठी दिले नाहीत काय माहीत नाही, पण डेंजर आहेत. आपल्या गावाकडे असेच होत, पण आपले काय तिकडेचे हे नाही एवढे. आता इकडे आता आपण हे बघा तुमका दाखवते 2 मिनटं थांबा. समोर तुम्ही बघू शकतास हे बघा, थांबा. वागेश्वरी देवी पुरातन मंदिर मलंगड इकडे आहे. तर मित्रांनो आता आपण चलतो आणि इकडे तुम्ही बघू शकतास इकडे हे बघा. पण आमचं पार्टनर एक पुढे गेलो का पाठीलो माकाच नाही समजू. तर हे बघा आता इकडे बघू शकतास तुम्ही बोर्डावरती लिहिलेला खंडेकेश्वर मंदिर शिवपिंड. आपल्या शिवपिंडेकडे जाता तिकडचा. वागेश्वरी पुरातन मंदिर आणि नवदुर्गा इकडे 3 स्पॉट आहेत. आणि इकडे समोरचं व्ह्यू बघू शकतास तुम्ही. त्या स्पॉटमध्ये आहे का आपलं माणूस. हां इकडे गेलो तर खोज जारी. तर समोर बघू शकतास तुम्ही धुक्या मस्तपैकी लागला इकडे. आणि आपलो माणूस आता वडापाव खायचं तर तकडीच होतो वरती. आता कॉन्टॅक्ट झालो कारण इकडे नेटवर्कचं जाम इश्यू आहे. तुम्ही इलाज तर ग्रुपने एकत्र राहा. आणि इकडे हे बघा इकडे मंदिराखाली. आणि हे बघा वरचं सीन बघा, व्ह्यू बघा कसं दिसतं भारी एकदम जब्बार. अर्धा ऊन लागला इकडे मळबट आहे. इकडे सगळा धुक्या. आपल्या पिंडीकडे जावता आता आपण खाली जावचं वाटतं इकडनं. तुमचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतासाठी तुमचे हे बघा घेतलेला असा ह्याला काय वरती गेलं वरती तिकडे कशा गेलं मामा माहित होता त्याच्यासाठी. हे बघ हे घेतलेले होते तुझ्यासाठी. लगेच नाही गायब झाला. वागेत काय वडापाव खाला आणि थयचं ते होतं. आणि पब्लिक हे बघ आमचं माणूस शिलो आणि त्याच्यासाठीच मका वाटतं काठी घेऊची पाळी इल्ली आमच्या. एकटो काय करू का वरती जाऊन वरती ते ग्रामपंचायत कुठच्या ग्रामपंचायतीत गेलो. हरवला तर बघा फटके नेटवर्क मारू कथा. मित्रांनो पब्लिक आपलं माणूस भेटलो इकडे. तर इकडे इलाच ना तर एकत्र राहा कारण इकडे जाम नेटवर्कचा इश्यू पोहोचते काय लागत नाही. आणि आमचं माणूस ग्रामपंचायत नाही तिथं ग्रामपंचायतीतली माणसं बसली आहेत रुपये घेतात. 2 माणसं दिसली का विचारासाठी. अरे फोटो दाखवा दिले ना वाटते माणसं. फोटो आम्ही का प्रसिद्ध आहो का इकडे. चला आता झाल्या का मग वेळ नको पुढे जाऊया आपण आता करूया. आणि आता ते एकत्र ना ते बघ तिच्यासाठीच घेतलेले वाटतं ते 20 रुपये देऊन. हे बघ आता तर ते नाही. चल आता चला. तर मित्रांनो आता आपण जाता पुढे. आता चलतं ऊन लागताला मग या जाम. ते अशी एक धमाल मस्ती असतात. आपले 3-4 जण इलास ना तर जरा मजा वाटते. पण एकाच 2-2 जण इलास तर कसा
हे होत नाही, पण आमचं ते तिसरं करामध्ये आमच्यात होतं म्हणून तसं जमलं आता. तर आता आपण जाणं पुढे घंटाचा आवाज ऐकत घेत असतो तो आता मंदिर वाटतं, कारण इकडे 3 स्पॉट आहेत. वागेश्वर मंदिर, नवदुर्गा आणि खंडेश्वर शिवलिंग असं. आता शिवलिंगचा इकडे फेमस आहे, तिकडे आपल्याला जायचं आता. आता फोटो काढून झाले तुमचे तर जाऊया तुम्ही. अरे एका एका स्पॉटवर असे बघू रावला तर तुम्ही थांबताला सगळेच. तर मित्रांनो इकडे बघू शकता, तिकडे वरती टोक आहे एकदम, तिकडे जाण्यासाठी काय साधन नाही वाटतं. आणि इकडे व्ह्यू बघू शकतास. आणि तिकडे खालती आपल्या आता इकडनं खाली जाणार आपण, तिकडे शिवपिंड आहे तिकडे त्या साईडला, मग दाखवते मग. आणि इकडे आता सगळे व्ह्यू बघूसाठी थांबले. तर वारो पण मस्त लागता. खाली जाणं पण रिक्षा आहे जरा, कारण आपल्या इकडला काय अंदाज नाही, पाय सरकलं सरळ खाली डेंजर आहे. हे बघ दाखव, खाली जाऊया ना आता, जाऊ काय जाऊया ना आता. तर मित्रांनो आता आपण शिवपिंड्याच्या खाली येलो. खालती तिकडे शिवपिंडा आणि इकडे वॉटरफॉल आहे एक. आणि इकडे येलास ना तर एकदम नजारा भारी, आणि पाठीमागे बघू शकतास व्ह्यू कसं होतं एकदम मस्तपैकी. तर इकडे येण्याचा होत एक आनंद की ट्रेकिंगला येलास ना तर असे चांगले चांगले स्पॉट बघू भेटतात. आणि तिकडे वरती तुम्ही बघू शकतास, तिकडे वरती टकमक टोक आहे, पण तिकडे जाणं काय पॉसिबल नाही वाटतं, कारण तिकडे जाण्याचं साधन नाही काय. त्यामुळे आपण खालनच बघूया. आणि इकडे गवता असत ना तर मान्सूनच्या सीझनला यावं, कारण धुक्या विक्या मस्त असतात. आणि आपण आता जाणार आहोत खाली. खाली शिवपिंडीकडे जाम गर्दी आहे, पण आपण जाणार. आणि इकडे खाली पण जाऊ शकता, पण एका जाऊक जमात त्यांनीच जावा, जास्त रिस्क घेऊ नका, कारण इकडे पाय सरकण्याचे चान्स जास्त आहेत, कारण खाली सकेरवा आणि खाली एवढा खोल आहे. त्यामुळे ती पब्लिक गेला, कारण ती स्वतःच्या भरोश्यावर गेली त्यामुळे. आणि खाली वॉटरफॉल पण आहे. तर एवढाच सांगणार की अशा डेंजर स्पॉट वगैरे इल्यावरती ना जास्त रिस्क घेऊ नका, कारण इकडे जाण्यासाठी खाली पाय सरकतात सकेरवा त्याच्यामुळे. तर आपण आता बघूया, खाली जाऊया शिवपिंडीकडे. तर मी पण माझ्यासोबत चला, आणि माझे मित्र पण माझ्यासोबतच, कारण आपलं एक मित्र हरवलो होतो, आपल्याला भेटलो हा एका भरपूर टाइम नंतर शोधून आपल्याला तो भेटलेलो असा. आणि इकडे तर आपला परत एकदा फोटोशूट करून पब्लिक खाली चालला शिवपिंडीकडे, कारण तिकडे बघू शकताच तुम्ही गर्दी आहे, त्यामुळे आपले फोटो काढून भेटणार नाही जास्त शूट बीट करू. आणि इकडे बघितलं असतं मग एक एवढा एक चांगला वाटला की इकडे स्वच्छता बघा, म्हणजे कारण इकडे पब्लिक जास्त येत राहतं, त्यामुळे रान चराव तर काय दिसत नाही इकडे. त्यामुळे तर इकडे रहदारी जास्त असताना पब्लिक येतच राहतं कायमस्वरूपी. आणि आज रविवार त्यामुळे इकडे जास्त गर्दी आहे. काल 15 ऑगस्ट होती, शनिवार सुट्टी, आणि आज रविवार, त्यामुळे 2 दिवस तर गर्दी माका वाटतं इकडे जाम झाली असते. आणि इकडे व्ह्यू बघा कसं समोर दिसता भारी वेगळी. आपण जाऊया तिकडे. तर मित्रांनो आता आपण खाली लावर ना, ज्या ठिकाणी पिंडी आहे तिकडे. तर पब्लिक बघू शकतास किती आता इकडे गर्दी आहे पिंडीच्या भोवताली. तर आता काय करणार, मायान लेट केलं ना, ही बघा. हा मित्रांनो इकडे बघू शकतास तुम्ही पिंडीचं, तुम्ही पण दर्शन घ्यावा इकडे, आम्ही पण घेतला. आणि गर्दी बघू शकता इकडे साईडला. तिकडे बघूया जाऊन, कोणा घेऊक नाही जमत असला तर फोटो व्हिडिओ बघून बघा, पाया पडा तुम्ही इकडनं पण. समोरनं पब्लिक एक एक जायत राहता. अरे अरे यस, इकडनं बघू शकता तुम्ही क्लिअर. बघून घ्या, कोणाला नाही दिसत असेल तर, कोणा घेऊक जमत नसला इकडे बघून घ्या. मित्रांनो आता आपण पिंडीचं दर्शन घेऊन आता आपण वर चाललो रिटर्न. तर पायापडात पण भेटला बऱ्यापैकी, कारण पब्लिकने गर्दी भरपूर केला ना साईडला, त्यामुळे. आणि वातावरण ते एकदम जब्बर आहे. जाऊ काय का त्याला कुठनं जायचं काय समजत नाही, विचारचं लागत नाही. आणि बळबट आणि ऊन एकदम असं कॉम्बिनेशन मस्त झाला एकदम असं. आणि आपण आता तिघा परत एकदा रिटर्न हे दांडे घेतला म्हणजे बघा उपयोग झाला नाही.
फुकट इथे सवय नसल्यामुळे दम लागतं, बाकी काय नाही. आणि इकडे पब्लिक बघू शकतोस तुम्ही. मित्रांनो या मलंगडला या, मस्त भारी सगळे या. जागा आहे आणि लय भारी जागा आहे. एकदा एक दिवसाचा एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे. तुम्ही नक्की या, मजा येईल तुम्हाला. आणि मी प्रसन्न गॅरंटी वाटतं देतो. एकदम. मस्त प्रसन्न वाटते. व्ह्यू बघा, व्ह्यू एकदम भारी एक नंबरचा आणि आहे. वातावरण पण येऊन एकदम इथं घाण करू नका. आणि हा, घाण एवढं करू आहे नका, कचरा टाकू नका. बघा आम्ही नका. बॉटल संपले तरी पण पिशवीत घेऊन फिरतोय. मग ते नक्की लक्षात ठेवा तुम्ही. हा, बाय कारण बाय. एन्जॉय. आजूबाजू त्यांनी सांगितल्याने तर पण खरा, कारण आजूबाजू बघितलाच ना तुम्ही, इलाच तर इकडे प्लॅस्टिकचे बॉटल बिटल सगळे टाकले नाहीत. तर इकडे बघू शकता, असे इलाच ना तुम्ही तर स्वतः थैली घेऊन येवा आणि त्यात टाका सगळे, हां का. तर अशी पब्लिक भेटतात कोण आपण. हे आता कधी जायचं आपण खाली, कशा खाली काय. तर आता आपण निघालो तिकडे वरच्या स्पॉटवर जाऊसाठी, पण आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही कुठून जावं का. तर ही पब्लिक थोडी थोडी जाऊन येतात तिकडनं, तसे आम्ही विचारत जातो. एकांका विचारला, ते बोलले की इकडनंच जाऊ का वाटा वरती. बघू ॲडव्हेंचर तर करूचं आजच्या दिवसात, तर एवढा इलाव आणि त्या नाही बघला असं होऊ शकत नाही. पण आपण प्रयत्न करूया तिकडे जाऊसाठी. जॉब पॉसिबल होता का आपल्या. आपण माहीत आहे ना शिंगो चढलेले माणसं आहोत, त्यामुळे हे तर काय नथिंग आपल्यासाठी. बघूया, आपण म्हणतो नथिंग हा, पण तिकडे गेल्या ढेंगा कापता नाही फक्त बेटा बस. फक्त बोलायचं बात आहे टाका काय तर तसं होऊन दे नको. तर आपलं मेन तो माणूस मेन हा, कारण त्या माणसानं लय घोटाळे केला ना आजच. एवढं टाईम घातलेला आमचं तासभरा. तर इकडे बघू शकताच ना तुम्ही, नक्की 100% इकडे येवा, कारण बघण्यासारखे स्पॉट होते तिकडे आणि एकदम मन प्रसन्न होतं. एकदम गावा गेल्यासारखे वाटतं. हरवू नको म्हणता आम्ही नाही तू. हरवू नको. तर मित्रांनो आता आपण जाऊ निघाला वर, पण आमच्या बाबतीत असं सीन होतच ना. कोणाकोणाक विचारला वर जाऊसाठी वाट कुठं ना, तो म्हणता इकडून ना काय होय, आणि आपण जाता खाली या. असं सीन होतं. कारण इकडे यावचा असला ना तर कोणतरी माहितगार आमच्यासारखे चुकार उभं लिहिले ते वर तोड करून राहणार काहीतरी फिरत राहतले. हो बाबा तुझ्यासाठी तर बाबा सेपरेट काहीतरी करूच लागा. बरं यांका विचारूया ना इकडे, कारण कसं माहिती आहे मस्करीचा विषय नाही हा. म्हणजे दम लागलो. म्हणजे खरा जर इकडे कोणतरी जे काही वाईट सॉरी वाईट नाही वाटे सगळ्यांका माहीत असतील ना, त्यांका तुम्ही घेऊन इलास ना तर बरा पडा. आपल्यासारखे जर असे नवीन घेऊन इला ना तर हां तेच सांगितलं आता. कारण हे बघा आमचे पूर्वज ही देत आणि इकडे पूर्वज दिसतात सगळे. हां तर आता आपण दुकानवाल्या काकांका विचारलं आपल्या त्या टोकाकडे जाऊ इकडूनच वाटा काय, तर ते बोलले इकडून ना. तर असं व्हाया की म्हणजे त्यांना माहीत असतं, कारण ते इकडलेच आहेत. त्यामुळे आपण कसे कधी ना कधीतरी काळाने येणार आणि आपण जाणं बरोबर नाही, तर योग्य नाही. म्हणजे आपल्याला वाट नाही माहीत, आपल्याला तो चकवा लागू शकतो एक प्रकारचं. त्याच्यासाठी आता आपण जाऊया वरती. पण आता ते आता गड चढान आमचे पाय मात्र गायात येतले, ते फुल धमाल मस्ती आपण करत जाऊया वरती. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणाहून मलंगडाची जर्नी स्टार्ट केला ना त्या ठिकाणी आपण परत एकदा गेलेलो आपल्या स्टेशनला वरती. तर आपल्याला आता जाऊचा तिकडे वरती दिसता तकडी. आता जायचा कसा, कुठनं जायचा तर आधी आयडिया नाही काय. विचारूक तर व्हाया कसा काय. तर कोण ह्या ना हां ता बघितलंय. आता हे बघा इकडे कोणाकोणा वयस्कर माणसांका वरती चलाक जमत नसतं, त्यामुळे हे बघा अशी पाणी पण आहेत त्यांच्यासाठी केलेली. म्हणजे त्या त्यांनी केली आहेत काही माहीत नाही मागा, पण ही अशी पण सेवा होती. आता तूच चांगलं मी जरा थांबतोय. तर मित्रांनो आताच मलंगडवरनं जाऊन येलो आम्ही. मी सुजल आणि मयो होतो. आम्ही तिघजण गेलो आणि वरती टोकावरती पण गेला, पिंडी पण बघून येला. तर व्हिडिओचे मी 2 पार्ट केले, नक्की बघा तुम्ही. ट्रेकिंगचं जरा वेगळं बनवीन, कारण ह्याच ब्लॉगमध्ये जर ॲड केलं आहे ना क्लिप ते तर जरा जास्त मोठं होईल. त्याच्यासाठी ट्रेकिंगचं जरा वेगळं बनवलं आहे. ट्रेकिंगचं व्हिडिओ बघूचं असलो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. तर ह्यो आजचा व्हिडिओ आहे आपण पिंडीपर्यंत गेलेलो तिथपर्यंत.
नक्की आवडत तुमका आणि आवडत तर नक्की लाईक ठेवायत आणि शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. आणि आम्ही जे ट्रेकिंग केलं ना, म्हणजे आम्ही काय प्रॉपर ट्रेकर नव्हतो, तेव्हा आमच्याकडे काय सामान नव्हतं ट्रेकिंगचा. आम्ही आपली अशीच गेलो साधे, पण ट्रेकिंग जी होती ना ती बाप होती एकदम, म्हणजे भयानक होती. आणि आम्ही तिघांनी पण आमच्या म्हणजे लाईफमध्ये, मी तर माझ्या लाईफमध्ये पहिली गेलेली होती. आम्ही काय शिंगोबार आमच्या गावात जायचं जेव्हा डोंगरावरती, पण त्याच्यापेक्षा पण हे जरा हार्ड होता. हार्ड म्हणजे तो एक मधचा पॅसेज होता ना, तो एकदम जबरदस्त होतो. पण तो आम्ही कसं तरी पार केला आणि बोलायला आम्ही जाताना आम्ही का करणार, आम्ही करून दाखवला होता. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत भेटाय परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. ते आता गणपतीचा आपला तयारी चालू झालेली असा जेमतेम आता महिन्याचे थोडे दिवस रवलेले आहेत आपल्या बाप्पाच्या आगमनात. तर आपल्याला आता गावात जाऊ, थोडीशी खरेदी करूची आहे सजावटीची. तर आता थोडे व्हिडिओ तुमका भेटतले बघूचे आपले गणपतीचे गावाचे, आणि थोडेफार आपले इकडले मुंबईचे मार्केटमधले पण बघू भेटतील. तर चला, टाटा, बाय बाय, काळजी घ्या, सोयीन राहा, धमाक झाला जामा.